म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की माझ्याही आयुष्यात प्रेम असावं, मला माझं खरं-खुरं प्रेम मिळावं, जसं ते सो कॉल्ड सेलिब्रिटी कपल्सचं कपल्स गोल आपण बघतो ना, आणि आपल्याला असं वाटतं की माझं पण मॅरिड लाईफ असंच असावं किंवा माझंही लव्ह लाईफ असंच असावं, तेव्हा सगळ्यात पहिले एकच काम करा. तुमच्या इमोशनल ऑर्गॅझमचा सोर्स आधी तुम्ही स्वतः पूर्ण करा. तुमच्या इमोशनल गरजा आधी तुम्ही स्वतः पूर्ण करा. इतके पूर्ण करा की तुम्हाला दुसऱ्या कोणाकडनं प्रेमाची गरज नाही पडली पाहिजे. आणि मग तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, माझी गरज मी पूर्णपणे पूर्ण करतोय, कोणी माझ्या आयुष्यात असलं काय नसलं काय माझी विचारपूस करायला, माझ्यावर प्रेम करायला, माझी काळजी घ्यायला, मला मोटिवेट करायला, मला सपोर्ट करायला, मला कुणाची आवश्यकता नाहीये. पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यात एखादा व्यक्ती त्याचं प्रेम घेऊन येतंय ना, तर आय एम ओके विथ इट. आय एम गोइंग टू वेलकम इट अँड देन ऍक्सेप्ट दॅट लव्ह. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रचंड इमोशनली इनसिक्युअर आहात किंवा तुम्हाला तुमचं स्वतःला इमोशनल ऑर्गॅझम देता येत नाहीये, आणि मग तुम्ही प्रेमात पडताय की कोणीतरी तो जो माझा पार्टनर आहे ना, ती मला प्रेम देईल किंवा तो मला प्रेम देईल आणि मग त्यातून मला भावनिक ऑर्गॅझम मिळेल. तर लक्षात ठेवा, असं कधीच होणार नाहीये. त्याचं कारण आहे की त्याने तुम्हाला ते दिल्यावर त्याच्या बदल्यात त्याची अशी अपेक्षा असणार आहे की तुम्ही त्याला ते द्यावं. पण तसं त्याला ते द्यायला तुमच्याकडे ते आहे का? तुमच्या आतून तुम्हाला ते जनरेट करता येते का? नाही ना. अहो, तुमच्या आतून ते भावनिक ऑर्गॅझम तुम्हाला स्वतःसाठी जनरेट करता येत नाही, तर त्याच्यासाठी काय तुम्ही जनरेट करणार आहे? हे लक्षात घ्या.